पहिली ते 8वी 9वी आणि 11वी यांचा एक वेगळा विषय आहे, परंतु 10वी आणि 12वी हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण ह्या बोर्डाच्या परीक्षा असतात. विद्यार्थी आणि पालक दोन्ही याच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये खूप चिंता असते, तणाव असतो. परंतु सन्मान्य आशिष शेलार असेल की याच्या आधीचे सुद्धा मंत्री असतील, आपण जो मुद्दा उपस्थित केला आपला मुद्द्याशी मी सहमत आहे की याच्यावर चर्चा करूनच याच्या संदर्भामधला निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आपण जो मांडला तोही बरोबर आहे की आता मी सध्या सुद्धा माहिती घेते की गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा नंदुरबार असेल किंवा ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे अशा ठिकाणी ऑनलाईन एज्युकेशन सुद्धा आता शक्य नाही. त्या ठिकाणी लोक आता ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळे आपली परीक्षा ही काही विद्यापीठासारखी नसते, आपली ही बोर्डाची परीक्षा असते, सर्वांसाठी एक असते. कारण पुढे मग आपण त्याची मेरिट लिस्ट तयार करतो आणि त्याच्याप्रमाणेच आपले ॲडमिशन होत असतात. त्यामुळे खूप गोष्टींचा आम्हाला विचार करून आम्ही याच्यामध्ये असं आढळलो की आपल्याला ऑफलाईनच एक्झामिनेशन याच्यामध्ये परीक्षा घ्याव्या लागतील. दुसरं असं आहे की ऑफलाईनच घ्याव्या लागतील, हे आम्ही याच्यामध्ये आलो आहोत. कारण बोर्डाला आम्ही खूप सातत्याने विचारणा केली, एवढी यंत्रणा उपस्थित करणं निर्माण करणं आता कारण विद्यार्थी तुम्हालाही माहिती आहे की 10वी मध्ये जवळपास बघितलं तर 16 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी असतात आणि 12वी मध्ये 15 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी असतात आणि छोट्यातला छोट्या खेड्यामधला गावामधला मुलगा सुद्धा या परीक्षेसाठी जो असतो तो त्या ठिकाणी परीक्षा देत असतो. राहता राहिला मुद्दा त्याच्यामध्ये कसं केलं पाहिजे त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे ज्या सदस्य आहेत त्यांच्याशी काही सदस्यांशी या संदर्भामध्ये बोलून अभ्यास करून या संदर्भामधला निर्णय घेऊ. आम्ही सुद्धा काही गोष्टींवरती अभ्यास केला आहे की त्याच शाळेमध्ये घ्यायचं का किंवा इतरही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आम्ही सातत्याने अभ्यास करतो आहोत. पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की मागचं पूर्ण वर्ष कोरोनाच्या माध्यमातून मुलांचं जे बघितलं तर शैक्षणिक वर्ष खूप अडचणीचं गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना त्यांचं पुढच्या वर्षाचं सुद्धा नुकसान होऊ नये ही शासन म्हणून आमची भूमिका, विभाग म्हणून आमची भूमिका आहे. एक मिनिट मी काही पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे परीक्षा घेत असताना आपण पुष्कळशा गोष्टीचा भविष्यामध्ये सुद्धा विचार करू. आशिष शेलारजी मी आपल्याशी चर्चा करणारच या विषयामध्ये, त्यामुळे आपण इथे नाही जरी बोलत तरी आपण नंतर दोघं एकमेकाशी बोलू शकतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांशी या सूचना घेऊ. परंतु आपल्याकडे कसं असतं, आपली भौगोलिक परिस्थिती, आपल्या असलेली शैक्षणिक परिस्थिती, आपल्याकडे असलेली प्राप्त यंत्रणा या सगळ्यांचा कसा मूलभूतपणे आपल्याला उपयोग करून आपण चांगल्या तऱ्हेने परीक्षा करू ज्याच्यामध्ये मुलांचं शिक्षणाचे सुद्धा नुकसान होणार नाही. आणि सगळ्यात आमची प्राथमिकता जर कशावरती असेल तर ती मुलांच्या आरोग्याबाबतीमध्ये आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा शासन म्हणून हीच भूमिका मांडलेली आहे की आमची प्राथमिकता ही मुलांचं आरोग्य आहे, परंतु ह्या परीक्षा सुद्धा कशा व्यवस्थितपणे घेता येतील या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत.